नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनेते. आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय 12 वाजता. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यात जे मतदान आहे त्याला सुरुवात पण झालेली आहे. आणि हा मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्याच्या नंतर म्हणजे प्रत्यक्ष मतदान संध्याकाळी 6 वाजता जेव्हा संपेल त्यानंतर एक्झिट पोलचे जे काही निकाल आहेत ते जाहीर व्हायला सुरुवात होईल. कारण की निवडणूक आयोगानं तोपर्यंत त्यांना बंदी आणलेली होती. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी निवडणूक झालेली आहे, निवडणूक झाल्या मतदान करून बाहेर पडणाऱ्या मतदाराला विचारून किंवा त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी देऊन त्या पद्धतीनं त्या एका पेटीमध्ये तुमचं मत टाकायचं आणि त्याच्यावरून एक्झिट पोल हा काढला जातो. आणि बऱ्याचदा असं म्हणतात की ओपिनियन पोलपेक्षा एक्झिट पोलचे आकडे हे बरेचसे त्या निकालाच्या मूळ निकालाच्या जवळ जाणारे असतात किंवा त्याच्यामध्ये सत्यांश बराच असतो. हे सगळं आज संध्याकाळी सुरू होणार आहे आणि काँग्रेसनी कालच या एक्झिट पोलच्या जे आकडे येणारे चर्चा त्यावर बहिष्कारच जाहीर करून टाकला. आता बघा, परिस्थिती अशी आहे, लोकशाहीमध्ये तुम्ही पत्रकारांना म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा कसा घोटला असं एकीकडं म्हणायचं आणि दुसरीकडं तुम्ही स्वतःहूनच तुम्ही या पत्रकारांवरती बहिष्कार टाकायचा. यापूर्वी सुद्धा इंडिया आघाडीनं 14 पत्रकारांची नावं जाहीर केली, यांच्याशी चर्चाच करणार नाही म्हणून सांगितलं. म्हणजे त्या वाहिनीवरती हे पत्रकार असतील तर त्या चर्चेमध्ये आमचे प्रवक्ते सहभागी होणार नाही, अधिकृत प्रवक्ते. आणि आता जे दुसरा हा प्रसंग आहे की एक्झिट पोलचे जे आकडे येणार आहेत ते त्याच्यावरची जी चर्चा ती आम्हाला मंजूरच नाही, आम्ही तिकडे प्रतिनिधी पाठवणारच नाही. याचा दुसरा एक सरळ साधा अर्थ असा निघतो की ह्यांना निकालाचा अंदाज आलेला आहे आणि त्याच्या आधीच यांनी हार मानलेली आहे. ह्याला जो रडकेपणा म्हणतो ना आपण, की बाबा तुम्हाला आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे. आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये तुम्ही खरं तर तुम्हाला न पटणारे जे मुद्दे असतात त्याचं तुम्ही खंडन करू शकता, तुमची बाजू समर्थपणे मांडू शकता. उलट तुमचा कितीही विरोधी पत्रकार असला तरी जेव्हा तो तुम्हाला बोलवतोय तेव्हा तुम्हाला एक संधी उपलब्ध आहे त्याच्या प्लॅटफॉर्मवरून त्या मंचावरून तुमची बाजू मांडण्याची. पण जर तुम्ही जेव्हा बहिष्कार टाकता किंवा आम्ही येणार नाही म्हणता तेव्हा तुम्ही तुमचीच बाजू लंगडी करून घेतलेली आहे ना. किंवा ह्याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते की तुम्ही बहिष्कार टाकतो असं न म्हणता पूर्णपणे ते टाळून द्यायचं. मोदींना वारंवार जेव्हा पत्रकारांनी त्या गुजरात दंग्याच्या बाबतीमध्ये पुन्हा तेच आणि तशाच पद्धतीचे प्रश्न विचारल्याच्या नंतर मोदींनी पत्रकार परिषदा बंद करून टाकल्या. म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा गोष्ट आहे गुजरातची. कारण की त्यांना त्याच पद्धतीचे प्रश्न पत्रकार विचारत होते. त्यावर खूप टीका झाली, पण मोदींनी पत्रकारांच्या विरोधामध्ये कुठलंही अवाक्षर काढलेलं नाही. 2007ला उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायावतींचा बहुजन समाज पक्ष स्पष्ट बहुमत घेऊन सत्तेवरती आला. पण त्यापूर्वीच्या सगळ्या प्रचारात त्याच्यामध्ये पत्रकारांनी इतका त्यांच्या विरोधी प्रचार केलेला होता की मायावतींनी असं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलं की पत्रकारांकडे जायचंच नाही. पण त्यांनी पत्रकारांवरती काही टीका नव्हती केली. जर तुमचा बहिष्कार आहे, तुम्हाला तुमचा निषेध नोंदवायचा, राग करायचा, तर तुम्ही तुमच्या कृतीनं करू शकता. हे मोदी आणि नंतर मायावती दोघांनी सिद्ध केलं. काँग्रेसला ह्याच पद्धतीनं ते करता आलं असतं. काँग्रेसला आम्ही म्हणजे तुमचे प्रवक्ते पाठवणार नाही इतपत सुद्धा ठीक आहे, पण ज्या पद्धतीचे तुम्ही मोदी स्वतः राहुल गांधी असं म्हणाले की पत्रकार कसे चमचे आहेत. त्यांचे प्रवक्ते तर वारंवार चर्चेमध्ये इंग्रजी आणि हिंदी चर्चा तुमच्यापैकी जे कोणी पाहत असतील तर जरूर पहा. तुम्ही लक्षात घ्या की ह्यांचे प्रवक्ते वारंवार त्या पत्रकाराला काहीतरी शिवाय देत बसतात. आता तो पत्रकार चूक आहे असे आपण क्षणभर मान्य करू, पण तो पत्रकार आहे ना, त्याच्याशी बोलण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे. तुमच्या मनाविरुद्ध जरी झालेलं असलं तरी तुम्हाला एका पक्षाचा प्रवक्ता म्हणून काही एक मर्यादा पाळणं तुमच्या पक्षाच्या हितासाठी भाग आहे. तो पत्रकार म्हणून त्याचं काय असायचं त्याचा मुद्दा आहे. यांनी जेव्हा पत्रकार परिषदांवरती आता बहिष्कार टाकून म्हणजे पत्रकारांना त्या विशिष्ट पत्रकारांवरतीच बहिष्कार टाकला, त्याच्यानंतर आता ह्या एक्झिट पोलच्या पूर्ण म्हणजे कोणाचाही असो, आता बघा ही किती आपल्याच पायावरती धोंडा पाडून घेणं आहे. तुम्ही जेव्हा असं म्हणता की हे सगळे गोदी मीडिया आहे, मोदी अमित शहाला विकल्या गेलेला मीडिया आहे, हे त्यांच्या सोयीनं सगळे सर्वे करतात, त्यांच्या सोयीचे आकडे आणतात, त्यांचेच चमचे बनून राहतात, सगळं एक वेळ कबूल आहे. ह्याच्याशिवाय असे तुमचे पत्रकार आहेत ना. मोदींनी 71 मुलाखती प्रचंड प्रमाणामध्ये मुलाखती ह्यावेळेस दिलेल्या आहेत.
ह्याला काउंटर करायला तुम्ही तुमचे म्हणून जे पत्रकार आहेत किंवा ज्यांची पत्रकारिता तुम्हाला मंजूर आहे किंवा जे तुमच्या विरोधात नाहीत असं तुम्हाला वाटते, या पत्रकारांना राहुल गांधींनी मुलाखती का नाही दिल्या? जर पंतप्रधान मोदी इतके त्यांच्या सगळ्या व्यग्रतेतून, इतक्या मोठ्या सभातून सुद्धा मुलाखतीसाठी वेळ काढतायत, तर राहुल गांधी यांनी वेळ का नाही काढला? त्यांच्या लाडक्या रवीश कुमारला द्यायची तुम्ही मुलाखत. अजित अंजुम, अभिषार शर्मा, कितीतरी लाईन आहे ना सगळे तुमच्या बाजूनं बोलणाऱ्या पत्रकाराची, कितीतरी लाईन आहे. ही सगळी जी लुटन्स लॉबी आहे जुनी, मराठीमध्ये पण मी तुम्हाला अशी कितीतरी नावं सांगू शकतो. मग ह्या सगळ्यांना तुम्ही मुलाखती का नाही दिल्या? आणि आता जेव्हा तुम्ही एक्झिट पोल, आता संध्याकाळी 7 नंतर ते आकडे येणार आहेत. एक तर गोष्ट आम्ही तुमच्यासमोर स्पष्टपणे ठेवतो, प्रत्येक निवडणुकीच्या टप्प्यावरती जे झालेलं मतदान आहे त्याच्यासाठी आम्ही जेव्हा सरासरी गाठल्या गेली त्या प्रत्येक वेळी लोकशाही जिंकली असं मत मांडलेलं आहे. 4 जूनला तर निकाल लागून कुठला पक्ष विजयी झाला किंवा कुठला उमेदवार विजयी झाला हे सिद्ध होईल. पण प्रत्यक्ष मतदान झाल्याच्या नंतर लोकांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मतदान केलं तेव्हा लोकशाहीचा विजय झाला. त्याच पद्धतीनं जेव्हा वेगवेगळ्या संस्थांनी ओपिनियन पोल जाहीर केले त्याच्यातही आम्ही माध्यमांचं स्वातंत्र्य कसं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं आहे, आणि आताही संध्याकाळी आज एक्झिट पोलचे जेव्हा आकडे समोर येतील तेव्हा आम्ही सुरुवातीलाच त्याचं स्वागत करतो आणि ह्या आपल्याकडं ज्या पद्धतीनं माध्यमांना स्वातंत्र्य दिल्या गेलेलं आहे त्याच्या प्रित्यर्थ आनंद व्यक्त करतो, समाधान व्यक्त करतो. ते आकडे काही असोत, आम्ही वारंवार ह्या सगळ्या तथाकथित पुरोगामी लिब्रांडो विचारवंतांना हे आव्हान देत आलेलो आहोत की जे काही 4 जूनचे आकडे असतील निकालाचे ते आम्हाला मंजूर आहे लोकशाही म्हणून. तुम्हाला मंजूर आहे का आत्ताच सांगा. कोणाचाही विजय हो, कोणाचाही पराजय हो, लोकशाही विजयी झालेली आहे हा मुद्दा आम्ही उपस्थित करतो आहोत. आम्हाला त्या लोकशाहीबद्दल विश्वास आहे. सर्वसामान्य लोकांनी शांततेनं मतदान करून तो सिद्ध करून दाखवलेला आहे. तसं तुम्ही सांगा. त्याच्यामुळे जे काही आकडे 4 तारखेला येतील किंवा आज एक्झिट पोलचे सुद्धा जे काही आकडे असतील, भले ते नंतर चुकोत. हे पण झालेलं आहे की बऱ्याचदा एक्झिट पोलचे आकडे हे चुकलेले आहेत. इतकंच नव्हे तर समजा तुमचा आरोप काय आहे की भाजप, मोदी, अमित शाह यांनी पैसे देऊन हे सगळे एक्झिट पोल करून घेतले, हेही मंजूर आहे. अरे पण जे काही त्यांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पत्रकारांचं, ते ज्या पद्धतीनं हे शास्त्र समोर ठेवतायत, गेल्या काही दिवसामध्ये आपल्याकडे हे विकसित झालेलं आहे. वेगवेगळ्या संस्था ह्या निवडणुकीच्या याच्यामध्ये काम करत आहेत. जर ते चुकले तर त्यांना त्याची चूक परत सुधारून घ्यावी लागेल. कारण की तुम्हाला ज्या एखाद्या काय पक्षाने पैसा दिलेला असेल तर तुमचा आणि तो पक्षाचा अंतर्गत व्यवहार झाला. सर्वसामान्य लोकांच्या समोर येताना तुमचे आकडेच येतात. जर ते आकडे चुकले, उद्या लोकांनी दिलेलं मतदान आणि तुमचे एक्झिट पोलचे आकडे याच्यामध्ये प्रचंड तफावत आली तर पुढच्या वेळेस तुमच्या आकड्यांवरती लोक विश्वास ठेवणार नाहीत आणि तुमचाच व्यवसाय धोक्यामध्ये येईल. पत्रकारिता ही अशी गंमतशीर गोष्ट आहे की कोणी ती पेड पत्रकारिता किती करायचा प्रयत्न केला तर जेव्हा ती खरी ठरत नाही तेव्हा तिला तोंडावरती पडावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचा पुढचं जे सगळं विश्वासार्हता आहे ती धोक्यामध्ये येते. यापूर्वी सुद्धा योगेंद्र यादव सारख्यांनी जे काही वाटेल तसे आकडे सांगितलेले होते किंवा आशुतोष सारख्यांनी, हे सगळं जेव्हा खोटं ठरलं तेव्हा आज त्यांची विश्वासार्हता धोक्यामध्ये आलेली आहे. कोणीही सेफोलॉजिस्ट, आकडेतज्ञ असो, निवडणुकीच्या सगळ्या ह्याच्यावरती अभ्यास करणारे असो, जेव्हा हे स्वतंत्रपणे काही मांडतात, भले ते चुकलं जरी असलं, जर पण त्यांनी ते स्वतंत्रपणे मांडलं असेल, त्याच्यामागे काही जर तर्क ते उभा करू शकत असेल तर ते लोक स्वीकारतात. पण ह्याच्या नेमकं उलट तुम्ही जर पेड पत्रकारिता करणार असाल, कोणाच्या हातचं बाहुलं बनवून आकडे समोर ठेवणार असाल तर ते लोक जास्त काळ खपून घेणार नाहीत. गेल्या 3 निवडणुकांमध्ये 14, त्याच्यानंतर 19 आणि आता 24 फार मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीचा सर्वे करणे, लोकांची मतं समजून घेणे, ओपिनियन पोल, त्याच्यानंतर एक्झिट पोल, ह्या सगळ्याचं प्रचंड प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे. वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये काम करतायत, वेगवेगळे अभ्यासक याच्यामध्ये काम करतायत. त्यांच्या चुका झाल्या असतील का? निश्चितच झालेल्या आहेत. पण त्या चुका दुरुस्त करून पुढे जायचा मार्ग हाच आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून सहकार्य करणे. उद्या जर असं तुम्ही म्हणत असाल की आम्हाला हे आकडेच मंजूर नाहीत, आम्हाला एक्झिट पोलच मंजूर नाहीत, म्हणा तुम्ही. त्यांचं काही नुकसान होत नाही, तुमचं नुकसान होऊ शकेल. आज एक्झिट पोलच्या वर बहिष्कार टाकून काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं आपल्याच कार्यकर्त्यांना असा संदेश देऊन टाकला एका पद्धतीनं की 4 जूनच्या निकालाच्या वेळेस त्याची झलक काय ती आता दिसते आहे. ह्यांना पराभवाचा अंदाज आलेला आहे आणि त्या दिवशीची नामुष्की टाळायची म्हणून ह्यांनी आताच रडगाणं सुरू केलेलं आहे असं दिसतं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.